संसार ज्ञानी में बह जाने का डर है, गुरुदेव की चरणों में यही अर्ज हमारी है, भूले ना हम तुमको, हम घर पे भिखारी है, टुकड़िया कर दे प्रभु के, टुकड़िया कर दे प्रभु के, टुकड़िया कर दे प्रभु के, मर जाने का डर है। संसार ज्ञानी में बह जाने का डर है, संसार ज्ञानी में बह जाने का डर है, संसार ज्ञानी में बह जाने का डर है। आपल्या गावात एक कार्यक्रम आहे. गावी व्यसनमुक्त अंधश्रद्धेचे मुक्त होण्याची गरज आहे. त्याकरता ही संघटना, आता जसं आमची संघटना, आता मी एकटीनं कीर्तन केलं असतं ना, कारण मी किती खंजरे वाजवू, किती प्रबोधन करू, पण संघटना महत्वाची राहिली. आता इकडे आपली वामनची दांडेकर आहे, कॅशिओ हार्मोनियम दोन्ही वाजवते. त्याचा आवाज अति गोड आहे. त्याचा ओन बिझनेस आहे, स्वतःचा घरगुती बिझनेस, टेलरचं काम करते. कसं टेलरिंगचं. माणसानं हेही कमी नाही समजा. तुम्हाला सांगतो, एक माणूस गाडीत बसला, शांत बसला ना, काही प्रॉब्लेम झाला का? जसा एक माणूस गाडीत बसला, बसमध्ये बसला, तेवढ्यात त्याला फोन आला. फोन आल्याबरोबर त्याने हॅलो म्हटलं. त्याने म्हटलं की तू पाय आणि हात कापून ठेव, मी घरी आल्यावर गळा कापतो. म्हटलं काय ना, तू हात आणि पाय कापून ठेव, मी घरी आल्यावर गळा कापतो. हे शब्द ऐकून बसमधले सगळे पॅसेंजर उतरले. आणि कंडक्टर हळूच म्हणते की गाव म्हणते तुमची ओळख काय? म्हणजे अजी म्हणते मी टेलर वाल्याला म्हणते. टेलर वाल्याला तुम्ही समजायचं काय? त्यांची कला आहे. इकडे आमचे प्रीतम दादा तबला वाजवतात, याची आवाजात एवढंच नाही, दिवसा आपली जॉब करतात. कारण सगळी इथं जॉब ड्युटी पाहिजे करायची. जॉब करतात, रात्री आपल्या तबल्याच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून कीर्तनाला साथ देतात. त्यांची एवढी कला आहे. इकडे आमची आई सुद्धा आली आहे, माझी आमचे ड्रायव्हर साहेब आहे अभिलाष सदाईकर. आता ते सध्या गाडीत झोप घेते. त्याचं झोपणं महत्वाचं आहे. त्याची तर झोप नाही राहिली, ते आम्हाला काय झोपवणे शहरात नाही. त्याची काय आमचं संघटना राहते. इकडे आमची निशिकांत दादा इकडे राहतात. आवाज तुम्ही ऐकलाच असेल. कंपनीचे मॅनेजर असून लोकही त्यांच्या हाताखाली काम करते. तर या भजनाच्या कीर्तनाच्या माध्यमातून दिवसा आपली जॉब, रात्री आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून गावोगावी संत महापुरुषांचा विचार पोहोचवावा लागेल. कारण की प्रत्येक माणूस जन्माला की त्याच्या ही कला असण्याची गरज आहे. का पाहिजे? कला जी समाजाच्या कामी यावी, समाजाच्या कामी यावी. नाही तर कला प्रत्येकाच्या अंगी राहायची. पुरुषांच्या अंगी कला आहे, जॉबवर राहते, कला आहे, घर सांभाळते, कला, महिलांची कला मागून स्वयंपाक करते, कला, मुलाबाळांना सांभाळते, कला, घर सांभाळते. कला, एका घराचे दोन घर करते. ही कलाच होय, म्हैस दोडक्याच्या नाही, नागपूरची गोष्ट होय. त्याला बायाच चांगल्या आहे, कला राहते. जशी वंदनीय महाराज सांगतात की एका तरी अंगी असू दे कला. तर काय फुगा जन्म. कारण की या कलेच्या माध्यमातून आता जसं मी 7 खंजऱ्या वाजवतो, सुरुवात एक खंजरी वाजवून केली होती. घ्यावर कारण की कला माणसाच्या जीवनाच्या अंगी असणं महत्वाचं आहे.
रे